इन्स्टंट अँड टेस्टी ढोकळा. सो आज आपण याची रेसिपी बघूयात. मी यासाठी घेतलं आहे बेसन पीठ. माझी मोठी वाटी आहे, मी 2 वाटी घेतला आहे. त्यामध्ये आपण घालूयात पाऊण चमचा लिंबू सरबत आणि 4 चमचा साखर. हा चमचा पोहे खायचा आहे, साईज बघा. त्यानंतर हे लिंबू सरबत आणि साखर आणि चवीपुरतं हळद. नंतर मिरची आपण कैचीने चॉप करून घेतली आहे. बारीक चॉप करा जेणेकरून ती दातात येणार नाही. मी चवीपुरतं एकच मिरची घेतली आहे, माझ्या मते एकच घ्यावी. तिखट खाणारे असाल तर फोडणीमध्ये जास्त मिरची टाकून घेऊ शकतात. तर याचं बॅटर आपल्याला भजीपेक्षा म्हणजे लाईक भजीसारखंच करायचं आहे. सो जास्त पाणी टाकू नका, जास्त पातळ नाही झालं पाहिजे ते. छानपैकी आपण हे मिक्स करून घेतलं आहे. साईड बाय साईड आपण पाणी वाफवून घेऊयात. कढईमध्ये थोडं पाणी प्रीहीट करण्यासाठी. 2 पळी तेल घेऊयात वाटीमध्ये आणि त्यामध्ये आपण खायचा सोडा टाकूया, ज्याला आपण बेकिंग सोडा म्हणतो. ते मिक्स करा आणि लास्ट मोमेंटला ते त्या बॅटरमध्ये मिक्स करून त्याला व्यवस्थित मिक्स करूयात, जेणेकरून ते पीठ फुगून येतं. आणि चवीनुसार मीठ टाकायचं राहिलं होतं, तेच टाकले आपण. ताट्याला छान तेल लावून घ्या आणि त्यामध्ये ते बॅटर काढून घ्या. जास्त फुल भरू नका, थोडं हाफच ठेवा. बघा मी जसं भरलं आहे. त्यानंतर आपण जे प्रीहीट केलं होतं त्या भांड्याला ओपन करूयात. पाणी उकळतं आहे, त्यामध्ये ताट व्यवस्थित सरळ ठेवून घेऊ आणि हे 15 ते 20 मिनटासाठी वाफवून घेऊयात. जास्त फुल गॅस ठेवू नका किंवा कमी करू नका. सो फोडणीची तयारी. आमच्या गॅलरीतले फ्रेश कढीपत्ता. आता आपण बघूयात झालं आहे की नाही. सी, हे असं मस्त फुगून आलं आहे. सो झालेलं आहे. टेस्ट करण्यासाठी आपण शिजलं आहे की नाही हे कळण्यासाठी आपण आतमध्ये एक पिन किंवा चाकूच्या साह्याने बघू शकतो. ते जर जास्त चिटकत असेल तर ते शिजलेलं नसतं. सो हे चिटकलं नाही म्हणजे शिजलेलं आहे. हे ताट थोडा थंड होऊ द्या. गरम गरम त्याला कट करू नका. थंड झाल्यानंतर त्याचे बारीक तुमच्या चॉईसनुसार काप करून घ्या. ॲज अ ढोकळा चौकोन पद्धतीचा असो, मी चौकोनच कट केला आहे. सी, किती स्पंजी झालेला आहे. फोडणीची तयारी. त्यामध्ये मिरची, कढीपत्ता आणि फ्रेश कोथिंबीर. तेलात थोडं जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि मिरची. तेलात छान तडतडू द्यायचं. कमी गॅसवर होऊ द्या त्यांना एकत्र. मिरची थोडी झाल्यानंतर त्यात थोडं मीठ घाला आणि ते आपल्या ढोकळ्यावर सर्व करा. आता बऱ्याच जणांना स्वीट ढोकळा आवडतो. सो त्यासाठी काय करायचं, पुन्हा ज्या भांड्यात आपण फोडणी दिली होती तेच घेऊन त्यात थोडं साखर, थोडंसं पाणी आणि थोडं तेल चांगलं उकळू द्यायचं आणि तेच या स्पंजी डोस्यावर टाकायचं. मी त्यावर सर्व करण्यासाठी कोथिंबीर टाकली आहे. येस, आपला डिलिशियस ढोकळा रेडी आहे. स्पंजी विथ टेस्टी अँड इन्स्टंट.